तर आता एक मोठी बातमी, 4 ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी करता आलेली नाही। शिवडी प्रभाग 202 चा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे, कारण ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता, त्यामुळे मतमोजणी करता आलेली नाही असं कळतंय। तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीमध्ये व्यत्यय आलेला आहे। मतमोजणी त्यामुळे करता आलेली नाहीये, त्यामुळे मतमोजणी थांबली आहे। शिवडी प्रभाग क्रमांक 202 चा निकाल हा राखून ठेवलेला आहे। 4 ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला, त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबलेली आहे। त्यामुळे इथला निकाल सुद्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शिवडी प्रभाग क्रमांक 202 चा निकाल राखून ठेवण्यात आलाय। 4 ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे मतमोजणी पुढे जाऊ शकलेली नाहीये, त्यामुळे सध्या तरी निकाल राखून ठेवण्यात आलाय। तर अमरावतीमध्ये प्रहारची एंट्री बघायला मिळालेली आहे। अमरावतीत बच्चू कडूंच्या प्रहारनं खातं उघडलेलं आहे। सूतगिरणी प्रभागात प्रहारचे बंटी रामटेके विजयी झालेले आहेत। महत्वाची अपडेट आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये प्रहारची देखील एंट्री बघायला मिळालेली आहे। तर जालन्यात भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, भाजपचे सर्वाधिक 41 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत। शिवसेना 12, काँग्रेस 9 जागांवर विजयी झाल्याचं कळतंय। जालन्याचे चित्र आपण सध्या पाहतोय। जालन्यात भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे। संभाजीनगरमधून राशीद मामू विजयी झालेला आहे। सगळ्यात चर्चित नाव होतं या महापालिका निवडणुकांमधलं, ज्यावरून उद्धव ठाकरेंवर भाजपने निशाणा साधला होता। इतकंच नाही तर त्यांच्याच पक्षातले चंद्रकांत खैरे यांनी राशीद मामू यांना शिवसेना युनिटीत प्रवेश देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती, पण तेच राशीद मामू हे विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात, त्यांच्या मध्यस्थीनं राशीद मामू यांना शिवसेना युनिटीत प्रवेश देण्यात आलेला होता, पण चंद्रकांत खैरे यांनी त्याला विरोध केलेला होता। पण राशीद मामू छत्रपती संभाजीनगरमधून विजयी झालेले आहेत। तर संभाजीनगरमधून राशीद मामू विजयी झालेले, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। सत्तेच्या जवळ भाजपचं संख्याबळ पोहोचलेलं आहे। तर मुंबई वॉर्ड 47 मधून तेजविंदर सिंग तिवाना हे विजयी झालेले आहेत। महत्वाची अपडेट एक मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं तेजविंदर सिंग तिवाना हे भाजपचे उमेदवार आहेत, जे विजयी झाले आहेत। मुंबई वॉर्ड 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना विजयी झाल्याचं कळतंय। यावेळी मोठ्या प्रमाणात प्रचार तेजिंदर तिवानानं केल्याचंही पाहायला मिळालेलं होतं। अगदी घराघरांपर्यंत पोहोचून तेजिंदर तिवानानं लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते सोशल मीडियावर। मुंबई वॉर्ड 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना हे विजयी झालेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधल्या भाजपच्या जल्लोषाची दृश्य आपण बघतोय। विशेष म्हणजे जेव्हा उमेदवारी भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर करण्यात आली होती, तेव्हा याच भाजप कार्यालयात मोठा राडा बघायला मिळाला होता। भाजपच्या काही महिला पदाधिकारी या उपोषणाला बसल्या होत्या की आम्हाला तिकीट का नाकारण्यात आलं आणि ज्यांची नावं तुम्ही दिली त्यांना कुठल्या निकषावर तुम्ही उमेदवारी दिली। इतकंच नाही तर याच कार्यालयाबाहेर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केलेला होता, आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। पण त्याच भाजप कार्यालयासमोर आज जल्लोष सुरू आहे। याला कारण छत्रपती संभाजीनगरात भाजप बहुमताच्या आणि संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापन करण्याच्या जवळ पोहोचलेलं आहे। त्यामुळे हे सेलिब्रेशन मंत्री अतुल सावे करतायत। विजयाचा गुलाल उधळलाय। प्रचंड तणावपूर्ण वातावरण काही दिवसाआधी छत्रपती संभाजीनगरमधल्या याच कार्यालयात होतं। याच कार्यालयाच्या परिसरात मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांची गाडी सुद्धा अडवण्यात आलेली होती, पण आता छत्रपती संभाजीनगरात भाजपला मोठा विजय मिळाला आहे। मोठी बातमी येते, प्रभाग 111 मधून दीपक सावंत विजयी झालेत। मुंबई महानगरपालिकेत दीपक सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे। मुंबई दीपक सावंत विजयी झालेले। पुन्हा एकदा स्क्रीनकडे नजर टाकून आपण जर पाहिलं तर महायुती 131 जागांवर आघाडीवर आहे, ठाकरे बंधू 74 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 15 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, इतर पक्ष 4 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी मुंबई दीपक सावंत हे विजयी झालेले आहेत। एकट्या भाजपला 102 जागांवर आघाडी मुंबईत मिळते, शिवसेनेला 29 जागांवर आघाडी मिळते, राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 65 जागांवर आघाडीवर असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर पिंपरीमध्ये भाजपचे राहुल कलाटे विजयी झाले। पिंपरीमध्ये मुख्य लढत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशी आहे। दोन्ही राष्ट्रवादी तिथे एकत्र झाले आहेत भाजपचं आव्हान पेलण्यासाठी। त्यामुळे पिंपरी आणि पुण्यामध्ये सत्ता कोणाची येते या प्रश्नाचं उत्तर आता मिळायला सुरुवात झालेली आहे। पिंपरीत भाजपचे राहुल कलाटे विजयी झालेले आहेत। मोठा संघर्ष महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात बघायला मिळाला होता। भ्रष्टाचाराचे आरोप दोघांनी सुद्धा एकमेकांवर केलेले होते। हमरी तुमरी सुरू होती दोघांमध्ये सुद्धा, पण त्यानंतरही
आता भाजपला तिथं यश मिळताना दिसतंय. परभणी वॉर्ड 3 मधून ठाकरेंचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. मिलिंद घागरमाळे, नौसान कुरेशी विजयी झालेत. सायरा बेगम, सारफुद्दीन सिद्दीकी ही विजयी झालेले आहेत. परभणी वॉर्ड 3 मधून ठाकरेंचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. मिलिंद घागरमाळे, नौसान कुरेशी सुद्धा विजयी झालेले आहेत. परभणीचा सध्या आपण हा निकाल पाहतोय. खरं तर परभणी महापालिकेत ठाकरेंची जोरदार मुसंडी पाहायला मिळते, तर महायुतीलाही धक्का बसलेला आहे. पुण्यात भाजपचा जलवा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप शतकाच्या उंबरठ्यावर पुण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप 97, राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे. भ्रष्टाचाराचे आरोप अजितदारांकडून भाजपवर सुद्धा करण्यात आलेले होते. तर 1999च्या आसपास युती सरकारच्या काळात भाजपने सिंचन घोटाळा केल्याचा आरोप देखील अजित पवारांनी केलेला होता. इतकंच नाही तर कुत्र्यांच्या नसबंदी दरम्यान सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. आणि यानंतर एक इशारा सुद्धा भाजप नेतृत्वाकडून अजित पवारांना देण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात देखील आरोप प्रत्यारोप काही बघायला मिळाले होते. मी दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींना भेटणार असल्याचंही अजित पवार म्हणाले होते. पण आता सगळ्या संघर्षानंतर भाजपला पुण्यामध्ये मोठं यश मिळताना दिसतंय. पुण्यात भाजपचा जलवा बघायला मिळतोय. अजितदारांचा फ्लॉप शो पाहायला मिळतोय. पुणे हा कायम बालेकिल्ला राहिला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा, पण तो हिसकावून घेतला होता गेल्या निवडणुकीत भाजपने. नागपूर लकडगंज भागात भाजपला मोठं यश मिळालंय. 4, 23, 24, 25 मधील उमेदवारांची विजयी आघाडी पाहायला मिळते. विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब फक्त बाकी राहिलेला आहे. मात्र नागपुरात सुद्धा आपण पाहतोय लकडगंज भागात भाजपला मोठं यश मिळालेलं आहे. तर मुंबई वॉर्ड 6 मधून दीक्षा कारकर विजयी झालेल्या आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी. शिवसेनेच्या दीक्षा कारकर विजयी झालेल्या आहेत. मुंबई वॉर्ड 6 मधून दीक्षा कारकर या विजयी झालेल्या आहेत. मुंबई वॉर्ड 6 मधून दीक्षा कारकर या विजयी झालेल्या आहेत. 227 पैकी मुंबईची आतापर्यंतची आकडेवारी आपण बघितली तर महायुती 131 जागांवर सध्या आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंचे पक्ष 74 जागांवर, काँग्रेस वंचित 15 जागांवर आणि इतर 4 ज्यामध्ये एमआयएम सुद्धा आहे. शिवसेनेच्या दीक्षा कारकर यावेळी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर आपण पाहिलं तर भाजपनं अनेक ठिकाणी मोठी मुसंडी मारलेली आहे. खरं तर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे बंधूंसाठी ही मुंबई महापालिकेची निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. 25 वर्षापासून मुंबईवर ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत हे जे समीकरण होतं ते पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळालं. सौरभ, एकूणच जर आपण पाहिलं तर महायुती आणि भाजप हा मोठा पक्ष इथे ठरलेला पाहायला मिळतोय. काँग्रेसचे ज्ञानराव निकम हे सुद्धा विजयी झालेले आहेत. मुंबई वॉर्ड 223 मधून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पुण्यामध्ये भाजपचा जलवा बघायला मिळतोय. अजितदारांचा फ्लॉप शो झालेला आहे. एक तर अजितदारा हे पुण्यापुरताच मर्यादित राहिले या सगळ्या निवडणुकीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकांवरच प्रामुख्यानं अजित पवारांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंची देखील तिथे सभा झाली आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे प्रचारात देखील बघायला मिळत होत्या. पण त्यानंतर सुद्धा पराभव अजित पवारांच्या वाट्याला आलेला दिसतोय. अगदीच पुण्यात जर आपण चित्र पाहिलं तर निवडणूक जसजशी पुढे जात होती तसतशी अजित पवार यांचा आवाज वाढलेला होता. शेवटच्या टप्प्यात भाजपनं खरं तर असं पाहायला गेलं तर पुणे शहरात आरोप प्रत्यारोपांना बगल देत सगळं विकासाकडे नेलं जाते असं नॅरेटिव्ह सेट केल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. मात्र मुंबई वॉर्ड 149 भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. सुशांत सावंत हे विजयी झालेले आहेत. ही मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबई वॉर्ड 149 मध्ये भाजपाचे सुशांत सावंत हे विजयी झालेले आहेत. मुंबई वॉर्ड 149 मध्ये भाजपचे सुषम सावंत हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे एका बाजूला आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहेत. सेलिब्रेशन सुरू आहे विजयाचं भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांकडून. दुसरीकडे बातमी आपण बघतोय शिवसेनेचे संजय गाडी हे विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या सुजाता पाटेकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. मुंबई वॉर्ड क्रमांक 5 मधून संजय घाडी हे विजयी झालेले आहेत. शिवसेनेचे संजय घाडी हे विजयी झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सुजाता पाटेकर यांचा पराभव करून. एकूण आकडेवारी आपण बघितली मुंबई महापालिकेतली तर भाजप सध्या 102 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय. शिवसेना 29, शिवसेना युबीटी 65 जागांसह दुसऱ्या स्थानी आपल्याला दिसतोय. आणि महायुतीची आकडेवारी आपण बघितली एकत्रित तर 131 जागांवर महायुतीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहे. 74 ठिकाणी ठाकरे बंधूंचे, 15 ठिकाणी काँग्रेस आणि वंचित.